नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज मी छान अशी चंदन बटव्याची शेंगदाण्याचं कूट घालून भाजी तयार केलेली आहे। बाजारामध्ये गेली असता मला छान ताजी आणि हिरवीगार चंदन बटव्याची भाजी बघायला मिळाली, तर मी ती घेऊन आली। स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण ह्यामध्ये माती, धूळ वगैरे असते, तर ती संपूर्ण काढून घ्यायची आहे। तर मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलेली आहे। फोडणीसाठी इथे मी आता कांदा चिरून घेत आहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो आहे आणि थोडी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे। तर सर्व साहित्य जे आहे ना, ते अगदी बारीक छान चिरून घ्यायचं आहे। आणि ही भाजी मी पहिल्यांदाच करून बघितली, पण मला खूप आवडली, कारण इतकी छान दिसत होती ही भाजी बाजारामध्ये, तर मला घेण्याचा मोह आवरला नाही आणि मी ही भाजी घेऊन आलेली आहे। तर खूप चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली होती। भाजीसुद्धा मी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे। एका कढईमध्ये मी 1 मोठा टेबलस्पून तेल घातलं। तेल तापल्यानंतर जिरं मोहरी घातलं आहे। त्यानंतर आता चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची घातली आहे। लालसर रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे। आले लसूण पेस्ट घातली, परतून घ्यायची आहे। त्यानंतर मग टोमॅटोसुद्धा घातला। टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। चवीनुसार ह्यामध्ये मी आता मसाले घालत आहे। तिखट, मीठ, हळद, धणे जिरे पावडर, मसाले छान असे परतून घ्यायचे आहे। चिरून घेतलेली चंदन बटव्याची भाजीसुद्धा घातली आहे आणि परतून घ्यायची आहे। तर एकदम झटपट ही भाजी तयार होते, फार वेळ लागत नाही। तसंही कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या शिजायला अजिबात वेळ लागत नाही। थोडी कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवून मी अगदी मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं ही भाजी शिजू दिलेली आहे। बघू शकता भाजी शिजल्यानंतर किती कमी झालेली आहे। भाजीमधलं संपूर्ण पाणी निघेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे। वरून 2 ते 3 टेबलस्पून मी शेंगदाण्याचा कूट घालून पुन्हा परतून घेतला, वरून कोथिंबीर घातली आहे। रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।